सोलापुर के मोहर नगर परिषद में क्षेत्र में राष्ट्रवादी शरद पवार पार्टी के अंदरूनी मतभेद अब खुलकर सामने आ रहे हैं। मोहर के विधायक राजू खरे ने अपने ही पक्ष के सांसद धैर्यशील मोहित पाटिल पर तीखी आलोचनाएं की, जिससे स्थानीय राजनीतिक में हलचल मच गई। विधायक राजू खरे ने आरोप लगाया कि मोहर नगर परिषद की संपूर्ण चुनावी जिम्मेदारी सांसद धैर्यशील मोहित पाटिल को देंगे, जबकि वे सर्व इस क्षेत्र के विधायक हैं। उनका कहना है कि विधायक होते हुए भी चुनाव का संचालन और रणनीति तय करने का अधिकार उनके बजाय किसी अन्य लोकसभा क्षेत्र के सांसद को दिया गया। नाही, माझ्या पक्षाने जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांकडे दिली आणि मी इथला विद्यमान आमदार असताना पक्षाच्या आमदाराकडे कुठलेही सूत्र न देता त्या विधानसभा क्षेत्रातल्या नगर परिषदेची सूत्र या मतदारसंघाच्या पलीकडचे खासदार ते जर ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असले असते तर मी एक वेळ मान्य केला असतं की बाबा माझ्यावर ते लोकसभेला खासदार आहेत, ते मला सिनियर आहेत, ते सूत्र घेत आहेत, तर मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं असतं। परंतु ते माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते माझ्या एकही ते पंढरपूरला आले। माझ्या पंढरपूरची 17 गावे ही या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत। त्या 17 गावाच्या बाजूच्या गावामध्ये येऊन त्यांनी अभिजित पाटलाचा प्रचार करतायत, पलीकडे येऊन त्यांनी अनिल सावंतचा प्रचार करतायत, तिकडे ते उत्तम जानकरचा प्रचार करतायत, करमाळ्यात जाऊन ते नारायण पाटलाचा प्रचार करतायत, परंतु मोहोळमध्ये येऊन ते राजू खरेचा प्रचार करू शकत नाही। कारण मी या पंढरपूरचा सुपुत्र आहे, मी या मतदारसंघातला आहे। आमची 17 गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेले आहे। मी इथला माणूस रहिवासी असून सुद्धा मला लहानपणापासून माहिती आहे की मोहिते पाटलाचं आणि अनगरकरांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे आणि त्या 3 पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर होऊ नये म्हणून राजू खरेच्या प्रचाराला जायचं नाही अशी भूमिका खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली आणि ते माझ्या प्रचाराला आले नाही। मग आता ते माझ्या प्रचाराला आले नाहीत तर मग ते इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्र कसे काय घेऊ शकतात? त्यांना कुणाला मदत करायची? जर पक्षाचे 20-20 नगरसेवक आणि इथला नगराध्यक्ष जर तुतारीवर निवडून आला तर त्याचं श्रेय हे त्यांनाच जाईल। जर इथं पक्षाचा पराभव झाला तर त्याचं श्रेय सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांना घ्यावं लागेल।